अशोकनगर येथे संत गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा। अशोकनगर येथे संत गजानन महाराजांचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात आला। प्रगट दिनानिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या सप्ताहादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम, कथा वाचन, दिंडी, भजन, कीर्तन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। परिसरातील अनेक गावांमधून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून महाराजांचे दर्शन घेतले। प्रगट दिनाच्या दिवशी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता। मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम सुरू असून भाविकांची सतत गर्दी पाहायला मिळाली। धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप अडसड यांनी उपस्थित राहून संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले। मंदिराच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आमदार प्रताप अडसड यांचा सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती, ग्रामस्थ, स्थानिक भाविकांनी विशेष परिश्रम घेतले। सप्ताहादरम्यान आयोजित धार्मिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद लाभला असून अशोकनगर परिसरात भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालं होतं। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे। विषय निधी उपा त्याबद्दल त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे। त्यांनी तो स्वीकार करावा। आमचे प्रेरणास्थान आदरणीय स्वर्गीय गणेशदादा राजनकर माझ्या पत्नीचे मोठे बंधू होते। ते या ठिकाणचे संस्थापक अध्यक्ष होते आणि त्यानंतर आमचे बंधू तुल्य असलेले जगदीशदादा दुलाने या दोघांच्या संकल्पनेतून ही वास्तू उभी राहिली। त्यानंतर बाकी इतर संचालक मंडळांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं। दुर्दैवाने कोरोना काळात दादांचं अचानक निधन झालं आणि त्यानंतर घरातली व्यक्ती म्हणून माझ्या मिस्टरांना अध्यक्ष करण्यात आलं आणि तेव्हापासून आम्ही या कार्यक्रमात सहभागी आहोत। संचालक मंडळ जे लोक आहे, संस्थापक या ठिकाणचे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हा कार्यक्रम पुढे नेण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नाला सर्वांची साथ लाभते। सर्वांचे मनापासून मी धन्यवाद। गेल्या गुरुकुल आश्रम समिती, गजानन महाराज गुरुकुल आश्रम समिती येथे गेल्या 7 दिवसापासून रामायण कथेचे आयोजन श्री संत हरिभक्तपरायण आखरे महाराज यांच्या उपस्थितीत येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाला आजूबाजूच्या परिसरातील संपूर्ण गुंजी, गव्हापारकाळे, गव्हाणीपाणी, दाभाडा, कावली वसाळ येथून नागरिक रोज येत होते आणि या रामायण कथेचा आस्वाद घेत होते। तसेच रामायण कथा झाल्यावर दररोज महाप्रसादाचं वितरणसुद्धा होत होतं आणि या संपूर्ण कार्यक्रमाला परिसरातील सर्व जनतेने खूप साथ दिली। हे साथ दिवसेंदिवस वाढत आहे आणि यासाठी आम्हाला जागा पण कमी पडत आहे आणि यासाठी सर्वतोपरी मदत, राजकीय मदतसुद्धा आम्हाला मिळत आहे। पण आणखीनही जनतेकडून आणि सर्व समाज बांधवांकडून या वास्तूसाठी आणखी मदत हवी आहे। हे कार्यक्रम दिवसेंदिवस वाढत आहे आणि ह्या कार्यक्रमाला आपण सर्वांची साथ अवश्य लाभावी ही संस्थांच्या वतीनं मी सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो आणि या कार्यक्रमाला आपण जो सहकार्य करता त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो। ग्रामीण पत्रकार अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री संतोषजी वाघमारे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। संस्थांचे अध्यक्ष संतोषजी राजनकर त्यांचा सत्कार करतील, त्यांनी तो कृपया या ठिकाणी स्वीकार करावा।
लक्षच नाही माझं. गजानन महाराज बोला. फार पूर्वीच्या काळापासून या गावाला ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. अशा या गावात एक आध्यात्मिक केंद्र असावं ही संकल्पना मंदिराचे तत्कालीन अध्यक्ष श्री गणेशराव राजनकर आणि सचिव श्री जगदीशजी गुल्हाने यांच्या डोक्यात आली. त्यांनी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने या ठिकाणी या वास्तूची स्थापना 5 फेब्रुवारी 2010 रोजी केली. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने या ठिकाणी दरवर्षी प्रगट दिनाचा उत्सव सोहळा साजरा होतो. त्यानिमित्तानं या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन पण करण्यात येते. अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येते. कर्तव्यदक्ष आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या आमदार निधीतून भक्त निवासाचे बांधकामासाठी 20 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचे बांधकाम या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. भविष्यात पण अनेक कामे मंदिर परिसरात अपूर्ण अवस्थेत आहे. सर्व महिलांना, आमच्या माता भगिनींना भेडसावणारी समस्या म्हणजे या ठिकाणी एक सुसज्ज बाथरूम आणि शौचालय असावं ही सगळ्या आमच्या माता भगिनी या ठिकाणी इच्छा आहे. जेव्हा कथा ऐकण्याकरता आमच्या माता भगिनी येतात त्यांना 3 ते 4 तास या ठिकाणी सतत बसावं लागते. त्यांना बाथरूमची खूप मोठी पंचायत होते. तेव्हा देणगीदात्यांना विनंती आहे की त्यांनी काही सहकार्य होत असेल तर ते करावं. मी संस्थांच्या वतीने सहसचिव मनोहर राजनकर सर्व देणगीदारांचे या ठिकाणी आभार मानतो.